तर नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझे चॅनल भारत कलाल एन.के. अग्रवाल यामध्ये. मित्र, आज आपण विषय घेणार आहोत पीक विमा क्लेम करावयाचा आहे किंवा नाही. कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये जी पीक विमा 1 रुपयामध्ये पीक विमा योजना चालू होती मित्रांनो, त्या योजनेमध्ये आपणा सर्वांना नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या आत शेतामध्ये जाऊन त्या शेत पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानासंदर्भात क्लेम करावा लागत होता मित्रांनो. परंतु आता या वर्षापासून 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद झालेली मित्रांनो. त्यामुळे यावर्षी सुद्धा आपल्याला मागच्या वर्षीप्रमाणे आणि त्याच्या अगोदरच्या वर्षांप्रमाणे शेतामध्ये जाऊन 72 तासाच्या आतमध्ये क्लेम करावयाचा आहे किंवा नाही, हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे मित्रांनो. आणि प्रश्नच पडला आहे एवढंच काय, तर एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे मित्रांनो. कारण बऱ्याचशा शेतकरी पुत्रांचे, शेतकरी मित्रांचे मेसेजवर मेसेज येत आहेत, फोनवर फोन येत आहेत की पीक विम्याचा क्लेम कसा करायचा, करावायचा आहे का, करावायचा नाही आहे का. तर त्या सर्व शेतकरी पुत्रांना, त्या सर्व शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की कृषी विभागाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की यावेळेस पीक विमा योजना ही पूर्ण बदललेली आहे. त्यामुळे यावेळेस पीक विमा योजनेच्या मागचे जे निकष होते त्या निकषामध्ये आणि या निकषामध्ये पूर्ण बदल झालेले आहे. मुळात यावर्षी जर तुम्ही पीक विम्याचा क्लेम केला सुद्धा, तरी सुद्धा त्या पीक विम्याचा क्लेम केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेतामध्ये पंचनामा करण्याकरिता किंवा तुमच्याकडून कोणते तरी फॉर्म भरून घेण्याकरता येणार नाही आहेत मित्रांनो. आणि तुम्ही पीक विम्याचा जर क्लेम केला शेतामधून, तरी कोणता कृषी विभाग सुद्धा पंचनामा करण्याकरिता येणार नाहीये मित्रांनो. कारण या अगोदरचे जे 3 ट्रिगर होते, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील बदल आणि पीक कापणी पश्चात नुकसान भरपाई, हे तीनही ट्रिगर या पीक विमा योजनेमधून काढण्यात आलेले आहे मित्रांनो. पावसाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा आमदारांनी हा विषय रेटून धरला होता की निदान या योजनेमध्ये जे 3 ट्रिगर जे होते महत्वाचे शेतकऱ्याच्या हिताचे, ते परत ऍड करावे. परंतु ती मागणी काही मान्य होताना त्यावेळी दिसली नाही आणि शेवटी ते 3ही ट्रिगर या योजनेमधून काढण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपण जर पीक विमा कंपनीला कळवलंच नाही किंवा आमच्या शेतामध्ये आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर मग आपल्याला पीक विमा भरपाई, नुकसान भरपाई कशी मिळणार. तर मित्रांनो, पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर जी आपली उत्पादकता असणार आहे, कृषी विभागामार्फत तो कापणी प्रयोग होणार आहे. कापणी प्रयोगानंतर त्याच्या उत्पादकतेवर तुमच्या पीक विमा भरपाईचा जो क्रायटेरिया आहे तो काढला जाणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसारच आपल्या सर्वांना एक सोबत पीक विमा भरपाई मिळणार आहे. याकरिता पीक विमा योजना जी बदल झालेला आहे, तो हा बदल होत आहे मित्रांनो या पीक विमा योजनेमध्ये. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी एक सांगू इच्छितो की आता आपला सर्वांना पीक विम्याकरिता शेतामध्ये जाऊन कुठलाही क्लेम करावयाची आवश्यकता नाही मित्रांनो. आपल्याला क्लेम करायचा असेल तर आपण क्लेम करू शकता, अशातला काही विषय नाहीये. टोल फ्री नंबरवर सुद्धा कळवू शकता, त्यामध्ये सुद्धा काही अडचण नाहीये. परंतु क्लेम नाही केला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, पीक विमा मिळणार नाही, असा जो काही तुमच्यामध्ये संभ्रम आहे मित्रांनो, तो तुमच्या मनामधून काढून टाका. खूप साऱ्या जणांनी मला हा प्रश्न विचारला आणि त्यांना सुद्धा मी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही क्लेम नाही केला तरी सुद्धा पीक कापणी प्रयोगाच्या नंतर उत्पादकतेवर तुम्हाला नुकसान भरपाई आणि पीक विम्याचं अनुदान जे आहे ते मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही काही तसला प्रकार नाही किंवा कुठली माहिती, कुठलीही दुसरी अपडेट समोर अजून आलेली नाहीये. तर मित्रांनो, तुमच्या मनामधला हा जो संभ्रम होता, ही एक जी भीती होती की पीक विम्याच्या कंपनीला आपल्याला कळवायचं आहे किंवा कळवायचं नाही, कारण सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी हा संदेश व्हायरल होताना दिसत आहे की पीक पाहणी झाल्याच्या नंतर हे करून घ्या म्हणून पीक विम्याचा क्लेम वगैरे. पीक पाहणी तुम्हाला करावं लागणारच आहे मित्रांनो. भले तुम्ही पीक विमा भरला असेल किंवा पीक विमा भरला नसेल, ही पीक पाहणी ही तुम्हाला मॅन्डेटरी आहे, ती करावं लागणार आहे. परंतु पीक विम्याचा क्लेम तुम्ही नाही केला तरी चालेल, किंवा तुम्हाला ज्या कोणी शेतकऱ्याला करावयाचा असेल ते शेतकरी त्याचा क्लेम करू शकतात. परंतु तो नाही केला म्हणून आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, अशातला कुठलाच मनामध्ये संभ्रम बाळगू नका मित्रांनो. ही होती पीक विमा क्लेम संदर्भातली माहिती मित्रांनो. तर पीक विमा क्लेम संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. तसेच पीक विमा संदर्भात किंवा क्लेम संदर्भात अजून काही माहिती आली तर आपल्या सर्वांपर्यंत मी नक्कीच पोहोचवणार मित्रांनो. या संदर्भात या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तसेच या व्हिडिओला लाईक करा,
तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो, आणि आपल्या इतर परिजनांना, शेतकरी मित्रांना, शेतकरी पुत्रांना जर हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा असेल तर या व्हिडिओला सुद्धा शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.